सांगायला अतिशय आनंद होतो की 161 आणि 162व्या शाखेचं उद्घाटन आज मोठागाव आणि ठाकुर्ली येथे ठाणे जनता सहकारी बँकेच्या झालं। साधारण 23,500 कोटीचा आपला व्यवसाय आहे आणि 5 राज्यांमध्ये आपण आहोत आता, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश, आणि काही काळातच आपण छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही आपला प्रवेश होणार आहे। 1953 साली सुरू झालेली बँक, 1972 मध्ये सुरू झालेली बँक, हे 53वं वर्ष आहे आणि सातत्याने इतके वर्ष 15% डिव्हिडंड देणारी ही बँक आहे। 0% NPA, नेट NPA हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि दरवर्षी 10 एप्रिलच्या आत आपले ऑडिटेड अकाउंट्स जाहीर होतात आणि अशा प्रकारे काही मूल्य आधारित बँकिंगवरती आमचा भर आहे। मागच्या वर्षी आपण 2 बँकांना आपल्यामध्ये सम्मिलित करून घेतलं आहे, गोव्याची सिटीजन कोऑपरेटिव्ह बँक आणि दुसरी सावंतवाडी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक। याचं कारण असं की सहकारी बँका ह्या टिकल्या पाहिजेत, कारण जो छोटा ग्राहक आहे, जो छोटा कर्जदार आहे, त्याला सहकारी बँकांसारखं सहकार्य इतरांकडून मिळणार नाही आणि म्हणून हा ग्राहक जर टिकवायचा असेल आणि नवीन उद्योजकांना जर काही सहकार्य पाहिजे असेल तर मला वाटतं ते सहकारी बँकाच देऊ शकतात आणि म्हणून आपला सततचा प्रयत्न आहे। अतिशय सुदृढपणे आपली गेली 53 वर्ष 1972 पासून आपली बँक सुरू आहे। डोंबिवलीतली ही 3री शाखा आणि 3री आणि 4थी अशा, ठाकुर्लीची धरली तर 4थी, अशा प्रकारचा आपला सगळा विस्तार ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे। ठाणे जिल्ह्यापासून सुरू झालेली ही बँक आता 7 राज्यांमध्ये जाईल। तुमच्या सर्वांचा सहकार्य आणि अशाच प्रकारचे आशीर्वाद राहू देत एवढीच प्रार्थना करतो। धन्यवाद। एटीएम बद्दल काय सांगाल? एटीएम काय सांगाल, काय वैशिष्ट्य? आज हे एटीएमचं उद्घाटन झालं आहे आणि आपण क्रमाक्रमाने आपले सगळे एटीएम हे कार्डलेस करणार आहोत। म्हणजे UPI बेस्ड, QR कोड बेस्ड एटीएम आपले होतील, म्हणजे कोणालाही प्लास्टिकचं कार्ड घेण्याची आवश्यकता नाही। आपण आपला QR कोड देऊन एटीएमचे जे नेहमीचे व्यवहार करतो ते आपण करू शकू। आत्ता आपण 2 ब्रँचपासून सुरू केलेलं आहे ठाणे शहरामध्ये। लवकरच येणाऱ्या 6 ते 8 महिन्यात हे सगळे एटीएम QR कोड बेस्ड असतील। सांगायला आनंद वाटतो की भारतातली ही पहिली बँक आहे की ज्यांनी सुरुवात केलेली आहे। धन्यवाद। वैशालीताई जोंधळे आणि देवेंद्र भाऊ यांनी आमच्या विनंतीला मान देऊन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास परवानगी दिली आणि ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे खास आभार। तसा जोंधळे परिवाराशी बँकेचा संबंध फार जुना आहे। ऑलमोस्ट 1995 सालापासून शिवाजीरावांपासून संबंध आहे बँकेचा आणि त्यांच्या सुरुवातीच्या सगळ्या शाळा, कॉलेजेस याचं बँकिंग रिलेशन आमच्याबरोबर होतं। आज डोंबिवलीमधली बँकेची 3री शाखा आहे आणि 11:30 वाजता 4थी शाखेचं उद्घाटन ठाकुर्लीमध्ये होणार आहे 90 फीट रोडला। तसा बँकेचा आणि डोंबिवलीचा 2004 सालापासूनचा संबंध आहे। 2003-04 मध्ये डोंबिवली ईस्टला बँकेची पहिली शाखा चालू झाली, 21 नंबर, आणि आज ही 161वी शाखा। डोंबिवलीमधल्या ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे बँकेला आणि आतापर्यंत डोंबिवलीच्या एक्झिस्टिंग ज्या काही 2 शाखा आहेत त्याच्या माध्यमातून जवळजवळ 400 कोटीचा बिझनेस, 400 कोटी प्लसचा बिझनेस बँकेने केला आहे आणि या नवीन 2 शाखांच्या माध्यमातून सुद्धा असाच प्रतिसाद डोंबिवलीकरांकडून आम्हाला मिळेल याची खात्री आहे। सो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आणि मी गांगल सरांना विनंती